सामान्य माणूस त्यांच्या गोड बोलण्याला फसतो आणि इलेक्शन करून देतो. त्यांचं राज्य त्यांना मिळून जातं आणि आमच्यासारखे सामान्य माणसं होरपळून निघतात या महागाईमध्ये. सोनं घेऊ नका, घर खरेदी करू नका, म्हणजे तिथं ऐपतच राहिली नाही. यांनी लोकांना लायकीचे ठेवलेले नाही. पेट्रोल वापरू नका, सोनं हे तेल वापरा जपून, मग खायचं काय? मिडल क्लास जगतोय की मरतोय हे कोणालाही काही त्याचं पडलेलं नाहीये. सरकारला मोबाईल कुठं पण गाड्या घेऊन फिरायचं, त्यांना पेट्रोल फ्री आहे, मग त्यांनीच का स्वतःवर पहिला पाबंदी आणि मग आम्हाला सांगा. की शेवटी रामनाम सत्य होणार मग सामान्य माणसाचा. इमर्जन्सी सेव्हिंग आहे का मिडल क्लास? नमस्कार, मी पूजा. लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. मुंबई हे एक धावतं शहर आहे असं आपण म्हणतो, पण आता मुंबईमध्ये या धावण्याचा सुद्धा खर्च वाढलाय का असा प्रश्न उपस्थित होतोय. त्याचं कारण आहे वाढती महागाई, पेट्रोल, डिझेल, त्याचबरोबर गॅस. बाहेर तुम्हाला खायचं असेल तर प्रत्येक गोष्टीमध्ये आता खर्च वाढलेला आहे. या सगळ्यांमध्ये सामान्य माणसाचं बजेट कोलमडलंय आणि यात सामान्य माणसांच्या यावर प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय. आता आपण दादरमध्ये सध्या आहोत आणि एका चहाच्या स्टॉलवर आपण आहोत. इथे एक काका आहेत चहा पिण्यासाठी आलेले. कसं, जसं की मी बोलले की बजेट कोलमडलंय सामान्य माणसाचं. आता दर महिन्याला पगार येतो, पण हा पगार पुरतोय का? जी महागाई वाढते, प्रत्येक गोष्टीत 5-10 रुपये वाढलेले आहेत. पगार वाढत नाहीये पण महागाई वाढतीये. कसं मिडल क्लास कसं सर्व्हाइव्ह करतोय या सगळ्यात? पहिली गोष्ट म्हणजे मिडल क्लासचा कोणी विचारच करत नाहीये. आणि मिडल क्लास जगतोय की मरतोय हे कोणालाही काही त्याचं पडलेलं नाहीये. फक्त इलेक्शन आलं की त्यांना मिडल क्लास वर्ग आठवतो. त्यांच्याकडनं इलेक्शनच्या वेळेला मतं घ्यायची आणि आपापल्या खुर्च्या सांभाळायच्या. मग ते महागाई आपोआप वाढवतात तीच लोक. मग आमच्यासारख्या सामान्य माणसांनी काय करायचं? आता निवडणुका पण संपल्यात, आता निवडणुका नाही पुढचे काही आता पुढच्या काही 3 वर्षांनी येतील पुन्हा निवडणुका. त्यावेळेला पुन्हा ते सामान्य माणसांच्याच घरी हे करणार की आम्हाला निवडून द्या आणि हे करा वगैरे. सामान्य माणूस त्यांच्या गोड बोलण्याला फसतो आणि इलेक्शन करून देतो. त्यांचं राज्य त्यांना मिळून जातं आणि आमच्यासारखे सामान्य माणसं होरपळून निघतात या महागाईमध्ये. आता तुम्ही मला सांगा काका, कसं ट्रॅव्हल करता? बसने की गाडी आहे? कारण पेट्रोल पण वाढलंय आणि मग आता गव्हर्नमेंट म्हणतंय की शक्यतो काय इंधनाची बचत करा, पेट्रोल डिझेल वाचवा. तुम्ही कसं ट्रॅव्हल करता? कसे ऑफिसला कसं जाता? काय करता? काम काय करता? आमचं काम बाहेरचं फिरतीच आहे, परंतु आम्ही काय गाड्याने आमच्याकडे कुठलंही वाहन नाही. आम्ही ट्रेनने जातो, ट्रेनने येतो. पण आम्हाला जे गाडी भाडं, तिकीट भाडं तेही आता काही दिवसांनी परवडण्याचं होणार आहे. कारण प्रत्येक गाडी ही आता एसी लोकल करणार. त्यामुळे सामान्य माणूस एसी लोकलने प्रवास करू शकेल का याचा सरकारने विचार करावा. महिन्याचा सेव्हिंग मिडल क्लासची होते का मुंबईत राहायचं झालं तर मिडल क्लास कशी होणार सेव्हिंग? पगार तोकडा आहे, महागाई जास्त आहे. महागाई जास्त असल्यामुळे सेव्हिंग कोण कशी करणार? आजारी जरी माणूस पडला तरी साध्या डॉक्टरकडे गेला तरी 500ची नोट लागतेच, शिवाय बाहेरची औषधं लागतातच. मग 1000-1200 रुपये सामान्य माणसाला भुर्दंड आहेच की. तुम्ही कुठे राहता? आम्ही राहायला विरारला आहे. आता मुंबईत मिडल क्लासला जगणं राहणं कठीण झालंय असं वाटतं काही सगळी महागाई? तर मुंबईमधून, महाराष्ट्रातून, आपल्या मुंबईमधनं मराठी माणूस निघूनच गेलेला आहे. मुंबईमध्ये मराठी माणूस राहिलाय कुठे? आता राहिला असेल तो फक्त 25% राहिला असेल. तोही काही दिवसांनी जाईल निघून. ते का होतंय तुम्हाला? का असं होतंय वाटतं? कोणामुळे म्हणजे होतंय? कोणामुळे म्हणजे आता बरीचशी अशी कारणं आहेत त्याला. लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, नोकऱ्या नाही आहेत. एक कमवणार आणि पूर्वी 10 खात होते, पण आता 10चे 10 जरी कमवायला लागले तरी पैसा पुरत नाहीये. प्रत्येक दिवसाला महागाई वाढल्यामुळे सामान्य माणसाचा पगार का रोज तर वाढत नाहीये ना. वर्षाने वाढला, तोही वाढला तर वाढला, नाही तर काही वेळेला वाढतही नाहीये. याच्यावर सरकार कुठे काय अंमलबजावणी करते का? कोणी नाही काय करत. पुढे जाऊन आणखीन म्हणतात भडका होऊ शकतो होऊ महागाईचा. शकतो महागाईचा भडका, का नाही होऊ शकत? सर्वसामान्य नागरिक तयार आहे का या सगळ्याला फेस करायला? फेस कसं करणार? सामान्य माणूस तर आता होरपळूनच निघणार आणि शेवटी रामनाम सत्य होणार मग सामान्य माणसाचा. शेवटी मराठी माणूस असला किंवा कुठलाही माणूस असला, सामान्य असला, तर तो काही या महागाई पुढे थोडी टिकू शकणार आहे. महागाई ही कोणाच्या हातात आहे? प्रत्येक ह्याच्यावरती तुम्ही प्रत्येकाला टॅक्स लावता, हे लावता, ते लावता. तिकडनं कांदा येणार, त्याच्यापासूनचा भाव तो इकडे येईपर्यंत आम्हाला 20 रुपये 25 रुपये किलो दरात मिळतो. मग ठेकेदार आपला हिस्सा काढून घेणार. शेतकऱ्याला पण त्याचा नफा व्यवस्थित मिळत नाही. मग या सर्व गोष्टींचा विचार सरकार कुठे करतं?
चला धन्यवाद काका. धन्यवाद, काकांनी धन्यवाद. बऱ्याच गोष्टी क्लिअर केल्यात आणि जे मिडल क्लासचं गणित कसं कोलमडलंय हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणून कोळसाचा झाला, कोळशाचे भाव वाढवले, सगळ्याचेच भाव वाढवतात हे लोक. मिडल क्लासकडे सेव्हिंग आहे का? मिडल क्लासकडे सेव्हिंग आहे? मिळेल तसं तर मधला माणूस खातो. आता जो विकणार आहे आणि जो घेणार आहे तो मरत नाही. मध्ये जो झाला, आता गॅसचा सिलेंडर घ्यायला गेला तर तुम्हाला तो हव्याच्या 6 किमतीत विकतो. तो काय नॉर्मल किमतीत मिळत नाही हे करताना. त्यामुळे जो विकणार आहे तो आम्हाला राईस प्लेट 80 रुपयाला विकतो, जी पहिली 60ला मिळत होती ती. बरोबर आहे ना, 20 रुपये वाढलेत ना. हा, पण 20 रुपये वाढले आणि आम्ही त्याला विचारतो, मग तो म्हणतो आम्हाला गॅस सिलेंडर 1500चा 1700 मिळतो, 1800 2000 शिवाय कोण देत नाही. ते कोण बघतच नाही. हे सरकारने बघायला पाहिजे. सरकार कुठे लक्ष देतच नाहीये. तुम्ही कुठे राहता काका? डोंबिवली. आता डोंबिवलीला राहता. मला सांगा, डोंबिवली सारख्या इतक्या गर्दीच्या शहरात राहण्यासाठी एवढा खर्च लागतो, जेवढी महागाई वाढतीये, परवडतंय का राहणं? आणि खर्च एवढा वाढतोय त्या मानाने पगार वाढतोय का? नाही, पगार बिगार वाढत नाही आणि हे पण इन्कम पण वाढत नाही. पण ही महागाई वाढते त्याच्यामध्ये सरकारने लक्ष घालायला पाहिजे. त्याच्या मधल्यामध्ये जे माणूस समजा गॅस सिलेंडर आहे तर सिलेंडरवाले पैशामध्ये मागून खातात. किंवा कोळसा आता 35 होता तो 70 झाला. त्याला काय अर्थ नाही ना. म्हणून सांगतो की महागाईला सरकारच जबाबदार आहे. आता इमर्जन्सी सेव्हिंग आहे का मिडल क्लासकडे? नाही आहे ना इमर्जन्सी सेव्हिंग. आता इमर्जन्सी तुम्हाला जर काही आलं तर सेव्हिंग आहे का तुमच्याकडे? नाही आहे. काय नाहीये? काय नाही, मुंबईमध्ये राहता खर्च जास्त आहे म्हणून नाहीये की काय? एक मेडिक्लेम पॉलिसी फक्त घेऊन मुंबईकर राहू शकतो. एक सेव्हिंग म्हटलंय. सेव्हिंग म्हणजे काय, हॉस्पिटल बिल हेच सेव्हिंग आहे माणसाचं. तर एक मेडिक्लेम पॉलिसी असेल की माणसाकडे बस झाली. दादरमध्ये सध्या आपण आहोत आणि इथे एक काका भेटलेत आपल्याला. काका, काय सांगाल, सध्या जे पेट्रोल डिझेलचे दर वाढतायत, सोनं महाग झालेलं आहे, परवडतंय का हे सामान्य माणसाला? आज महागाईची झळ एवढी लागली आहे लोकांना, म्हणजे आपलं जीवन हे हैराण करून टाकलेलं आहे. या सरकारने आज कांदा तुम्ही बघा, कांद्याचे भाव बघा, बाजारांचे भाव बघा. एक एक नियम हे कुठून काढतायत माहिती नाही. पण संपूर्ण सोनं घेऊ नका, घर खरेदी करू नका, म्हणजे तिथं ऐपतच राहिली नाही. यांनी लोकांना लायकीचे ठेवलेले नाही. आज आमच्यासारख्या पिढीला, म्हणजे आम्ही कामगार क्षेत्रातले होतो, आज आम्हाला आमचा PF फक्त PFची पेन्शन आहे. आज आम्हाला 2000 रुपये, त्याच्यावर आम्ही आज जीवन जगतोय. आणि यांनी सोनं खरेदी करू नका, तुम्ही म्हणजे खाण्याचं सुद्धा लोकांचे एवढे हाल करून टाकलेले आहेत की विचारू नका. जनमानसामध्ये एवढा आक्रोश आहे लोकांचा की पण लोक बोलू शकत नाही. आणि इकडे 2013ला पंतप्रधान साहेब बोलले होते गरिबी हटाव, गरिबी हे दूर करू. आता उलटं बाहेरच्या देशात जाऊन सांगतायत की मोठं गरिबीचं संकट येणार आहे. म्हणजे ही परिस्थिती आज यांनी आणून ठेवली आहे. तर ह्या सरकारविषयी एवढी घृणा लोकांमध्ये झालेली आहे. सामान्य नागरिक तर हेच झालं आहे. खरं गरीब लोकांचे हाल आज कोणालाही त्या ह्या सरकारबद्दल जरा पण नाही. पेट्रोल डिझेल घेऊ नका आणि हे लोक ताफ्याच्या ताफ्या गाड्या घेऊन फिरत आहेत. कळलं? आज आमच्यासारख्या कोकणमध्ये आमचं गाव आहे. दर मे महिन्यात आम्ही गावाला जाणार आहे. आज आम्ही घरी बसलो आहे की आम्हाला यांनी या परिस्थितीतच ठेवलेलं नाही आहे. म्हणजे 2 वेळच्या खाण्याची मौत करून टाकली आहे सामान्य लोकांची. अशी आता आपण बाहेर बघितलं तर प्रत्येक गोष्टीत 5-10 रुपयाची वाढ झालेली आहे. आणि खाण्यापिण्याच्या गोष्टींपासून ते पेट्रोल डिझेल पर्यंत महिन्याचं बजेट याच्यामुळे कसं कोलमडलंय सर्वसामान्याच्या घरात. तुमच्या घराचा आपण प्रश्न घेऊ. महिन्याचं बजेटच राहिलं नाही. सिलेंडर जो होता तो तुम्ही बघितलं की जो व्यापारी लोकांचा सिलेंडर 993 रुपयांनी, कमर्शियल सिलेंडर 993 रुपयांनी यांनी वाढवला. ॲटोमॅटिक तो वाढवल्यामुळे त्यांचे भाव वाढणारे. आज एखादा कधीतरी महिन्यातला एखादा वार आम्ही बाहेर काहीतरी खायला जायचं ठरवत होतो इतके. आता आमच्यावरती पण नामुष्की आलेली आहे की आम्ही ते सुद्धा करू शकत नाही. अशी या सरकारने करून ठेवलेली सामान्य लोकांची अवस्था आहे. ते म्हणतात. दादरच्या मार्केटमध्ये आपण आहोत आणि आता एक गजऱ्यावाला काकी आहेत. कसं दिला काकी गजरा? 10 रुपये. 10 रुपये. किती वर्ष झाले व्यवसाय करते? मला झाले 15-16 वर्ष. 15-16 वर्ष झाले. आता 15-16 वर्षात काय कसं बदललंय सगळं? आता बघा महागाई वाढली आहे, पेट्रोल डिझेल वाढलंय. सामान्य माणूस जगू पण शकणार नाही अशी महागाई वाढून ठेवले. तर सरकारने पण थोडा काहीतरी विचार करायला पाहिजे ना आमच्याबद्दल. आता आम्ही धंदा करू तेव्हा खाऊ. सोनं घेऊ नका, पेट्रोल वापरू नका, सोनं हे तेल वापरा जपून. मग खायचं काय?
आणि लग्न सराईमध्ये सोनं घ्यायचंच नाही तर मग लग्न करायचीच कशी? सरकारला मोबाईल कुठं पण गाड्या घेऊन फिरायचं, त्यांना पेट्रोल फ्री आहे. मग त्यांनीच का स्वतःवर पहिला पाबंदी आहे, मग आम्हाला सांगा. बरोबर आहे ना? तर लग्न सराई म्हणलं तर दागदागिना पाहिजेलच. मग त्याच्यावर जरा काहीतरी बोला ना तुम्ही, काहीतरी दागदागिने घ्यायला तरी पैसेत का मिडल क्लास माणसं? स्वतः आता खर्च पाणी निघणं मुश्किल झालंय. आता खर्च करावं तर जाईपर्यंत तेलापासून मिठापर्यंत खर्च करण्यामध्ये घरात 100 नुसतं जाईपर्यंत भाजीपाल्याला 100 रुपये जातात. मग पुढचं राशन पाणी काय करायचं? पोरांचं शिक्षण कशावर करायचं? मग थोडं महागाईवर जरा कंट्रोल करावे ना माणसांनी. गरिबांनी जगायचं कसं? खायचं काय का जमा तर सोडा, पण महागाईमध्येच आमचे पैसे जातात तर कमी करून काय खायचं? धंदा होईल तेव्हा आम्ही करू. आणि नाशवंत धंदा आमचा, आज झाला तर बरं उद्या फेकून द्यायचं आहे. मग महागाईमध्ये आम्ही काय करावं सांगा? घरात कोण कोण आहे तुमच्या? माझी मुलगी आणि मीच आहे. हां, मग आता कसं मुलीचं शिक्षण वगैरे सगळे आहे त्याच्यावरच आहे. मग आता तर सगळं महाग होत आहे. परवडत नाही आता आम्हाला. काय करायचं? पोट मारून डाळ भात करून खायचं का? मटण मच्छी सोडून द्यायचं आता? किती दिवस पण आपण स्वतः मारायचं? मुंबईत मिडल क्लास माणूस जो आहे सर्वसामान्य, ते झाले, सामान्य झाले. म्हणजे जगणं असह्य झालं आम्हाला. थोडंफार तरी सरकारने महागाईकडे लक्ष द्यावं, थोडंफार कमी करावं. आमची इच्छा आहे की जे वाढते राशन पाणी धान्य त्याच्यामध्ये जरा कमी करावं. पेट्रोल डिझेलमध्ये पण थोडा भाग बघावं. मला सांगा आधी किती पैसे, आधी महिन्याला किती खर्च व्हायचा, आता किती खर्च होतोय, कसा फरक तुम्हाला दिसतोय? खूप सगळ्यांना फरक पडला आमचा. पहिला आम्ही सामान्य माणूस कमवून तरी शांती होतं. आता काही राहत नाही आमच्यात. आमचं जे पैसेच नाही उरत किती नाही. किती आता 500 रुपयात काय होतं, काय काय येतं 500 रुपयाचं? सांगा मला, तांदूळ घ्यायला गेलं तर 60-80 रुपये तांदूळ नाहीत. गहू 40-50 रुपये किलो आहे. दळायला 30 रुपये. काय राहणार तुम्ही सांगा? 5 किलो गहू घेतले तर आपले किती होते? 40 रुपयांनी 5 250 रुपये दळण्यालाच जातात. ते झाले. गहू तांदूळ गेलेला 80 रुपये 60 रुपये किलो आहे. दोघी जरी असं जरी जेवण तेवढं झालं. सिलेंडरचं सांगा मला, सगळं जाऊ द्या. सिलेंडरला का भाव वाढवले? आणि आता सिलेंडर ऑनलाईन पण नाही देणार, पण जाऊन तिकडे बुकिंग करायचा आणि ऑनलाईन पैसे द्यायचे. ते सगळं बुक केले. मग कशा सिलेंडर लॉकडाऊनला तरी बरं होता, 450 होता. आता 950 केलंय. मग आम्ही सिलेंडर भरायचा का वापरायचा कसा गरिबांनी? याच्यातून किती पैसे येतात तरी, आणि ते पुरतात का? हे काय रोजचं नाही, फेकायला पण लागते. धंदा झाला तर ठीक आहे, नाही तर नाशवंत आहे. आज कपलं तर बरं आहे, गरमीमध्ये राहत पण नाही. ते नाही राहत. मग त्याची भरपाई कोण करून देणार? असं आहे. आता दिवसेंदिवस महागाई वाढतच चालली आहे. महागाई वाढत चालली आहे. बीएमसीचा त्रास आहे, बसू देत नाही. सारखं उठा बसा. सरकारचं वरून ऑर्डर आहे, फेरीवाला नको आहे. फेरीवाल्याला जागा द्या, नको तर कुठेतरी सोय करून द्या. का आम्ही काय रोडवरच पडलोय? आमचे पण पोरं बाळ आहेत. आमचं पण जे पोट आहे, पोरांचं शिक्षण आहे, ते कशावर अवलंबून राहायचं आम्ही? मराठी माणूस मिडल क्लास माणूस आहे, त्याला आता जगणं मुश्किल झालं वाटतं का मग मुंबईत? भरपूर मुश्किल झालंय. म्हणजे जो कमवून खातो ना त्याला भरपूर मुश्किल आहे. ज्याच्या हातावर पोट आहे ना तो नाही जगू शकत, असं झालंय एवढ्या महागाईमध्ये. जो भाड्याने राहतो तो तर अजून मेला. तर या सगळ्या सर्वसामान्य माणसांच्या, मुंबईतले रोजचे जे मिडल क्लास आहेत त्यांच्या प्रतिक्रिया घेण्याचा आपण प्रयत्न केला. कारण जे युद्धाच्या पार्श्वभूमीवर खरं तर सरकारनं दर वाढवलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याच अनुषंगाने मुंबईतला मिडल क्लास कसा सर्व्हाइव्ह करतोय, तो कसा जगतोय, त्याला यावर काय वाटतं, हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न होता. तुमची याबद्दलची काही मतं असतील तर ती कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन आदित्य कासारेसह पूजा सोनावणे, लोकमत.